निर्णय सागरच्या जवळचं नाव पाहिजे होतं. बर. मग ते G.S. बांदूर हम्म. नावाचे एक मित्र होते, ते निर्णय सागर होते. बर. त्यांनी निर्णय सिंधू असं नाव सुचवलं. अच्छा. अशी लोक नावं सुचवत होते. बर. पण त्यातलं फायनली वडिलांनी कालनिर्णय हे नाव नक्की केलं. तर एकदा एक पोरगा ओरडत होता दादर बीबीला विक्रेता, काल निर्णय घ्या ना, काल निर्णय घ्या ना, अच्छा. असं बोंबटत होता. अच्छा. ओरडत होता. तर माझी ट्यूब पेटली, फक्त मला याला सपोर्ट द्यायला. निर्णय सागरच्या जवळचं नाव पाहिजे होतं. बर. मग ते G.S. बांदूर हम्म. नावाचे एक मित्र होते, ते निर्णय सागर होते. बर. त्यांनी निर्णय सिंधू असं नाव सुचवलं. अच्छा. अशी लोक नावं सुचवत होती. बर. पण त्यातलं फायनली वडिलांनी कालनिर्णय हे नाव नक्की केलं. आणि सिलिकॉन व्हॅलीत असतो तर मी 16 सालीच क्रिप्टो काढलं असतं. अच्छा. कारण पहिलं पुस्तक क्रिप्टोवरचं मी बरोबर. 1916 मध्ये लिहिलं. नमस्कार. महा MTV गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी तृप्ती पारसनीस. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची, आनंदाची, भरभराटीची जावो हीच इच्छा. भविष्य मेन्यू, आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग शोभे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी कालनिर्णय असावे. हे सांगायचं कारण असं की दसऱ्यालाच अर्थात नवरात्रीला 2026चं कालनिर्णय बाजारात आलं आहे आणि आपण आज ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते आहेत स्वर्गीय जयंत साळगावकर यांचे सुपुत्र आणि कालनिर्णयचे संपादक प्रकाशक अर्थात जयराज साळगावकर यांच्याशी. कालनिर्णय हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे कालनिर्णय कसं सुरू झालं आणि कालनिर्णय आता सध्या कुठे आहे, त्याची घोडदौड कशी चालू आहे, या सगळ्यांच्या बाबतीत आपण जयराज साळगावकर यांच्याकडनं गप्पा ऐकणार आहोत आणि कालनिर्णयाची गोष्ट ऐकणार आहोत. भविष्य मेनू, आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. जयराज सर, तुमचं महा MTV गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कालनिर्णय म्हणजे जयंत साळगावकर आणि आता कालनिर्णय म्हणजे जयराज साळगावकर, हे एक समीकरण झालेलं आहे, बरोबर? नाही, कुटुंबात इतरही माणसं आहेत. बरोबर. पण कालनिर्णयाची जी घोडदौड सुरू आहे ती सध्या जयराज साळगावकर बघतात. ती गणपती बघतो. मी श्रेय घेणार नाही त्याचं, कारण ते इतकं स्ट्रॅटलिंग आहे, आश्चर्यजनक आहे जे आहे ते. बरोबर. त्याच्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा एक माझ्यासारखा माणूस त्यात फारसं काही करू शकत नाही. जे आहे ते चालतं, वाढतं, कसं ते कळत नाही. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला कालनिर्णय सुरू करावं असं का वाटलं? गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे गरज होती पैशांची. आधीच्या धंद्यात खूप तोटा झाला होता शब्दकोशाचा आणि काय करावं हे कळत नव्हतं. बरं. तेव्हा जे स्किल होतं उपलब्ध, मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो. 2 धाकटी भावंडं मागे शाळेत होती आणि विदीर्ण अशा मनस्थितीत वडील होते. पण त्यांना भविष्य लिहायचा अनुभव होता आणि ते भविष्य लिहायचे निर्णय सागरच्या कॅलेंडरवर. बरं. आणि त्यांना 25 प्रती मोबदला मिळायचा. बरं. आणि छंद म्हणून लिहायचे ते आर्थिक भाग नव्हता. तर याचं एक्सटेन्शन करता आलं तर, याचा धंदा करता आला तर. अच्छा. कारण ते 25 कॉपीच्या यायच्या त्या फटाफट संपायच्या, लोक मागायचे, म्हणजे त्याला मागणी आहे. अच्छा. तर ही मागणी आपण मोनोटाईज केली पाहिजे. या हेतूने आम्ही कुटुंबियांनी असा विचार केला की हे जमतंय तर बघूया. अच्छा. आणि ते जमलं. बर. पहिल्या वर्षी फक्त मंगला बर्वे यांचे लेख होते. बर. रेसिपीज त्यांच्याच होत्या, वडिलांचं भविष्य होतं. बर. मग एक एक इन्ग्रेडियंट वाढत गेला. अच्छा. मग संकष्टीचे गावोगावचे चंद्रोदय आले. बर.
हे करून पहा. सुशीला कदम म्हणून एक महिला होती, बर. त्या शिरीष पैंच्या सेक्रेटरी होते. हम्म. त्यांना अशी माहिती गोळा करायचा छंद होता. आता व्हॉट्सअपवर आपण बघतो ही माहिती बरीच. ती बरोबर. कालनिर्णय तेव्हा देत होती. ओ. लिंबू कापताना तो आडवा कापावा, सरळ कापू नये. अच्छा. बट इट वर्क्स. लोकांना माहीत नसतं. बरोबर आहे. तर अशा एक एक गोष्टी वाढत गेल्या त्यात. मग थोरा मोठ्यांचे लेख आले. हम्म. मग त्याहून मोठ्या थोरा मोठ्यांचे लेख आले. अच्छा. आणि त्यांनी आता शिरवाडकरांसारखा माणूस जेव्हा लिहितो ना, तेव्हा ते वेगळंच असतं ना. इट इज अगदी. डिवाईन. अगदी. आणि ते त्या कमिटमेंटने लिहितात. त्यांनी ज्ञानेश्वरीचे पसायदान याच्यावर लेख लिहिला. काय अप्रतिम लेख आहे तो. बरोबर. पु ल देशपांडे लिहितात, बापू काळे लिहायचे. त्यांचा अर्थात क्लास वेगळा आहे, पण तो त्यांचा वेगळाच क्लास आहे. ही बरोबर. सर्व्हिसेस टू दॅट क्लास. हम्म. आणि असा काही म्हणजे भेदभाव न ठेवता की आम्ही असंच ह्याच प्रकारचे लेखक या विचाराचे घेणार, अच्छा. असा ठेवला नाही. तो प्लॅटफॉर्म आम्ही कायम ओपन ठेवला. अच्छा. कोणी येऊन तुम्ही इथे लिहू शकता. नाही, कोणी ही लेख म्हणजे पाठवू शकतात. अर्थात. छापायचं की नाही आम्ही ठरवणार. बरोबर. आणि आम्ही कमिशनही काही करत होतो. लेख बरोबर. इनोव्हेशन्स करत होतो. कालनिर्णयाने प्रचंड प्रमाणात इनोव्हेशन्स केले. बरोबर. म्हणजे बाळाला आईचं दूध द्या ही कॅम्पेन आम्ही केली पहिली. आमच्या आधी कोणी केली नव्हती. बर. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता कालनिर्णयमध्ये तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळते, बरोबर, की तुम्हाला पंचांग पाहिजे ते संकष्टीचा चंद्रोदय हवा तिथपासून तुम्हाला रेसिपी पाहिजे आणि तुम्ही कपडे कसे घालावेत पासनं तुम्ही कशा पद्धतीनं नटणं पाहिजे पासून विवा शिरवाडकरांपर्यंत सगळ्या लोकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. ह्याच्यासाठी कालनिर्णय प्रसिद्ध आहे. मग कालनिर्णय हे नावच कसं पडलं? निर्णय सागरच्या जवळचं नाव पाहिजे होतं. बर. मग आमचे G.S. बांदूर हम्म. नावाचे एक मित्र होते, ते निर्णय सागरमध्ये होते. बर. त्यांनी निर्णय सिंधू असं नाव सुचवलं. अच्छा. अशी लोक नावं सुचवत होते. बर. पण त्यातलं फायनली वडिलांनी कालनिर्णय हे नाव नक्की केलं. पण म्हणजे त्याच्यासाठी निर्णय सागरच्या जवळचं असावं आणि कालनिर्णय हे जेव्हा ठरलं तेव्हा निर्णय सागरला ते असं कॉम्पीट करणारं असं नसावं, असं त्याचा काही उद्देश होता ॲब्सोल्युटली का? असावं. अच्छा. निर्णय सागर वॉज अ मार्केट लीडर ॲट दॅट टाइम. दोज व्हेरी स्मॉल. बर. पहिल्यांदा आम्हाला त्यांना ओलांडावं लागलं ना. अच्छा. आजही लोक निर्णय सागरच म्हणतात अच्छा. अनेक वेळा. बर. जसं मला जयंत साळवकर म्हणतात. तसं आहे ते. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळे कालनिर्णय हे तेवढं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कालनिर्णय हे लोकांसाठी कॅची नाव असणं जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं त्याच्यामागे एक मोठी थॉट प्रोसेस पण होती की निर्णय सागरला कॉम्पीट करा आणि कालनिर्णयला लोकांपर्यंत पोहोचवा. हो, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की वडील निर्णय सागरमध्ये बा चौधरीकडे जात असत, हम्म. मीही जात असे. आम्हाला निर्णय सागरविषयी नितांत आदर होता आणि आहे. या वर्षाच्या दिवाळी अंकात निर्णय सागर आर्टिकल आहे. अच्छा. आम्ही पहिलं मशीन जेव्हा RO62 चालवलं त्याच्यावर पहिला फोटो गणपतीबरोबर जावजी दादाजींचा होता. ओ. तर इन अ वे आणि ते हाराखीला गेले होते ती कंपनी चुकीची टेक्नॉलॉजी आणि त्यांची जागा आम्ही घेतली इन अ वे. बरोबर आहे. कल्चरली हम्म. निर्णय सागरमुळे हिंदू धर्म टिकण्यात फार मोठा भाग आहे. मग सनातनी लोकांनी सांगितलं यांच्या शाईमध्ये चरबी आहे, ही पोथी घेऊ नका. अच्छा. मग जावजी दादाजी म्हणाले छट, चरबी कुठली, आमच्या शाई गाईच्या तुपाने बनते. ओ. आणि मग पोथ्या घेऊ लागले लोक. बर. त्या पोथ्या जर का निर्णय सागरने छापल्या नसत्या ना तर त्या नाहीशा झाल्या असत्या. निर्णय सागरचे या महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहेत. अच्छा. जसे गीता प्रेस हिंदू बरोबर. धर्म. बरोबर. तर त्यामुळे इव्हन आज सुद्धा आम्ही ते पुढे आहेत, आम्ही मागे आहोत, याची आम्हाला कल्पना नाही. त्यांनी जे केलं ते आम्ही करू नाही शकत. बरोबर. पण तरी सुद्धा आज कालनिर्णय लोकांच्या मनामनात आहे. बरोबर आहे. झालं. कालनिर्णय नाव ठरलं, अंक कसा करायचा किंवा कॅलेंडर कसं करायचं हे ठरलं. मग कालनिर्णयाच्या जेव्हा छपाईची सुरुवात करायची होती त्यावेळेला कालनिर्णयकडे म्हणजे कालनिर्णयासाठी तुम्ही वेगळी प्रेस छापलीत
का तुम्ही त्याच्यासाठी वेगळं मशीन घेतलं, की असं कसं काय पद्धतीनं केलं, की कालनिर्णय तुम्ही छापायला मार्केटमध्ये आणलं? अहो, आमच्याकडे सायकल घ्यायला पैसे नव्हते. अच्छा. तो प्रेस कुठला? मग कालनिर्णय छापलं कसं? छापलं. आमच्या वडिलांचे कानाभाई गणात्रा म्हणून एक मित्र होते. अच्छा. मराठामध्येच त्यांचं ऑफिस होतं. कागदाचे व्यापारी होते. त्यांच्याकडे 18 ते 20 म्हणजे छोट्या 2 मशीन्स होत्या. बर. मित्र कर्तव्य म्हणून त्यांनी आम्हाला ते छापून दिलं. अच्छा, म्हणजे पहिलं कालनिर्णय मित्र कर्तव्यामधनं बाहेर आलं. हो, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आमचं प्रेस होईपर्यंत सगळी. बर. एक स्टेज अशी आली की मुंबईतले सगळे वेब वेबसाईट प्रेस आम्ही बुक करून टाकलेले होते. क्या बात है. आणि रात्री मला 3 वाजता 5 वाजता फॉर्म ओके करायला जायला लागत असे. बर. मग नंतर लक्षात आलं की आपण प्रेस टाकण्याशिवाय काय पर्याय नाही. मग वडिलांनी गोखले अण्णांना सांगितलं, विद्याधर गोखले, हम्म. की आम्हाला प्रेस टाकणं गरजेचं आहे. निवडणूक आली तेव्हा बर. आणि मुंबईतली सगळी कॅपॅसिटी काँग्रेस पार्टीने व्यापून टाकली. अच्छा. तर आमचं काम करायला कोणी तयार नाही. मग गोखले अण्णांनी आम्हाला वडिलांना शंकरराव चव्हाणांकडे नेलं. ते मुख्यमंत्री होते. बर. आणि ते गोखले अण्णांचे फॅन होते, कारण गोखले अण्णांनी इमर्जन्सीत त्यांना अनुशासन शंकर म्हटलं होतं. अच्छा. मग त्यांनी जवाहरलाल दर्डाला सांगितलं. दर्डाने सेक्रेटरी ललित दुची बर. होते आणि मला जमीन मिळाली. मग त्याच्यानंतर बिल्डिंग, मशीन्स आणणे, बर. 3 वर्ष गेली. बर. पण मग तोपर्यंत कालनिर्णय कुठे छापला जायचा? बाहेर सांगितलं काय, मुंबईतले सगळे प्रेस बुक केले होते आम्ही. मग ज्या प्रेसमध्ये हे केलं होतं, जिकडे वर्तमानपत्र छापली जायची त्याचे तिकडे नाही. वर्तमानपत्र छापणारे हे प्रेस नव्हते. बर. ओके. कारण वर्तमानपत्र छापायला वेब वेबसाईट लागतो. बरोबर. तो फक्त मला वाटतं सकाळकडे होता आणि ते वापरत नव्हते. ब्लॅक अँड व्हाईटलाच वापरायचे. अच्छा. वापरतीन 2 मशीन होते, बर. पण ते ब्लॅक अँड व्हाईटलाच वापरायचे. अच्छा. मग त्यामुळे हे नंतर शीट फेडवर अच्छा. फुसुक 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 फुसुक. अच्छा. आता कालनिर्णय म्हटलं की एक डोळ्यासमोर चित्र तयार होतं की हे कालनिर्णयाचं पहिलं पान आहे की ज्याच्यावरती चौकोन आणि ज्याच्यावरचा फॉन्ट ठरलेला आहे, साईज ठरलेला आहे, चंद्रोदयाचं कुठे असणार हे सगळं ठरलेलं आहे. तर ह्याच्या पानांचं ची तयारी तुम्ही कशी करता? म्हणजे आपण आधी सुरुवात करूयात मागच्या पानापासून, की मागचं पान ज्याच्यावरती सगळ्या गोष्टी नमूद असतात ते पानाची तयारी तुम्ही कशी करता? आता सवयीनं करतो. पण जेव्हा सुरू actually केलं, कारण speaking, 1 मार्केटसाठी तुम्हाला हे कॅच करणं गरजेचं होतं. 1 जानेवारीला पुढच्या वर्षीचं काम सुरू होतं. अच्छा. म्हणजे प्रसिद्ध होणार दिवाळीत, ते त्याच्या आधीच्या जानेवारीमध्ये बर. त्याचं काम 12 पानं असली तरी अच्छा. आम्ही एक 100 वेटेजचा मजकूर जमवला तर त्यातला 66 कापून टाकतो. अच्छा. आणि असं कॉन्सन्ट्रेटेड 33% मजकूर देतो. कारण मगाशी जो मी मुद्दा म्हटला होता की लेख कोणीही पाठवू शकतं का, त्याच्यावर तुम्ही म्हणालात की पाठवू कोणीही शकतं, पण जी छाटणी होते ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो सगळ्यात मोठा आहे. हो हो हो. तर 1 जानेवारी पासून तुम्ही ते पानांसाठी सुरुवात हो हो करता. हो हो. बरोबर. पत्र जातात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. बर. कारण मोठ्या लोकांना तुम्हाला वेळ द्यायला लागतो, घाई करता येत नाही. मग ते चांगलं मजकूर देऊ शकतात. बर. आणि तो चांगला मजकूर हा त्याचा पंचांगापाठोपाठ आत्मा आहे ना. बरोबर. लोकांनी ते जपून ठेवलेत सगळे अंक, त्याची पुस्तकं निघतात निवडक म्हणून. बरोबर. आणि व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. बरोबर. प्रत्येक लेख हा चावून सुलखून कधी बी ग्रेडचा मजकूर आम्ही दिलेला नाही. आणि उपयुक्तता सगळ्यात महत्वाचं म्हणजे. अच्छा. आता भाजल्यावर पाणी होतं. बर. हा सिद्धांत बर्न्स असोसिएशन ऑफ इंडिया त्याचे वासवानी का सिंधी व्यवस्था होते, त्याने प्रूव्ह केला. अच्छा. तो कालनिर्णयाने पहिला दिलाय. अच्छा. मग त्यांनी प्रूव्ह केलं की बर्न्सवर बटाट्याची साल लावावी. बर. आणि तो स्मार्ट होते भयंकर.
कालनिर्णयालाच त्यांनी ते दिलं, बटाट्याची साल लावली. अच्छा. आता पुरवून सगळे लावतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला कालनिर्णय केवळ फक्त वाचण्यासाठी नाही तर तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्हाला उपयुक्त पडेल असे नुसके पण त्याच्यात आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जे सांगितलं की भाजल्यावरती जिकडे तो डाग राहू नये किंवा त्याचं जे बर्निंग प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला तळहातावरती किंवा जिकडे भाजलं असेल तिथे बटाट्याची साल लावली पाहिजे, हे पहिल्यांदा कालनिर्णयाने सांगितलं. हो, म्हणजे अशा पद्धतीने कालनिर्णय डेव्हलप करत गेला. अशा अनेक गोष्टी कालनिर्णयाने सांगितल्या, बरं. ज्या पाथ ब्रेकिंग होत्या. अच्छा. हां, किचनमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या. बरं. आता व्हॉट्सअपवर येतात ना त्या. आता व्हॉट्सअपवर येतात सर. ते ओरिजिन त्याचं कालनिर्णयामध्ये. बरं. हे करून पहा. हे करून पहा. अच्छा. आणि तेव्हा नाविन्य होतं त्याला, त्याच्यावर उड्या पडल्या. कारण त्यावेळेला पत्रकं सगळ्यात म्हणजे समोर होती ना. तुम्हाला कालनिर्णय एकदाच मिळणार आहे आणि तुम्हाला ते त्याच वेळेला तुम्हाला त्यातली सगळी माहिती मिळणार आहे हे डोक्यात होतं. हे झालं मागच्या पानाचं. आता आपण येऊयात पुढचं पान. पुढच्या पानाचा फॉन्ट साईज, त्याचे म्हणजे फॉन्ट साईज, अक्षराचं टाईप सगळं सेम आजपर्यंत तसंच आहे. गेली 54 वर्ष, बरोबर? 50 म्हणा. 50 वर्ष. आणि आता त्याच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे पहिलं पान जे आहे, जे सगळ्यात बायकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर संकष्टीचा चंद्रोदय द्यावा हे तुम्हाला का सुचलं? कारण संकष्टी चतुर्थी आहे हे आपल्याला माहिती असतं, पण संकष्टीचा चंद्रोदय 9:05 आहे. हे जेव्हा कालनिर्णयामध्ये दिसतं तेव्हा बायकांचा विचार तिथनं सुरू होतो की उपास सोडायचा की नाही. तर हे तुम्हाला कसं सुचलं? आमच्या घरामध्ये ना संकष्टीचा उपास करण्याची म्हणजे समजायला लागल्यापासून बरं. मी तो उपास करतो. अच्छा. हां, आणि सगळे घरातले तो उपास करायचे. बरं. आणि ते वडील पंचांगकर्ते असल्यामुळे त्यांना तो चंद्रोदयाची वेळही माहीत असायची. बरोबर. तेव्हा हे रिच्युअल घरातच पाळलं जायचं मुळात. बरं. ते आम्ही कालनिर्णयामध्ये दिलं. अच्छा. मग अशी मागणी आली की अहो तुम्ही सोलापूरचा देत नाही. अच्छा. हां, मग वडिलांनी ते त्या त्या शहराचे द्यायला सुरुवात केली. बरं. टू गेट प्रिसिशन इन इट. बरं. कारण चंद्र हा फार जलद रीतीने मूव्ह होतो ना, बरोबर. गती त्याची. त्यामुळे पुणे, सोलापूर, कोल्हापूर प्रत्येक ठिकाणच्या चंद्रोदयामध्ये थोडाफार फरक असतो. फरक नांदेड, नागपूर अधिक येतो. बरोबर. पण मग हे करत असताना तुम्हाला हे कालनिर्णय सगळ्या भाषांमध्ये करावं असं का वाटलं? आमच्या वडिलांचे एक मित्र नवल टाटा, रतन सेठचे वडील, फार सुंदर माणूस होता. ओके. ते निवडणुकीला उभे राहिले. अच्छा. तेव्हा त्यांच्या प्रचाराचं काम दैनिक मराठा करत होतं. आणि ते दैनिक मराठातर्फे माझे वडील करत होते. अच्छा. तेव्हा त्यांना कळलं की हा माणूस ज्योतिषावर प्रचंड विश्वास आहे. ब्रीफकेसमध्ये पंचांग असायचं कायम. अच्छा. आणि ज्योतिष विसरल्याशिवाय काय करत नसे, पंचांग पाहिल्याशिवाय. बरं. तर ते म्हणाले वडिलांना की आमची पारशी जी कॅलेंडर्स आहेत ती काय दे आर नॉट वेल डिझाईन, ओबड-धोबड आहेत. तुमचं कसं सुटसुटीत छान आहे, तसं तुम्ही पारशी लोकांसाठी इंग्रजीत कॅलेंडर काढा. अच्छा. आणि मी त्याला सपोर्ट देईन तुम्हाला. बरं. मग टामकोच्या जाहिराती दिल्या त्याला, हमाम वगैरे त्याचे ब्रँड्स होते ना. आणि पारशी काय त्याच्यामध्ये आम्ही मुस्लिम डिटेल्स पण दिले. अच्छा. हां, ख्रिश्चन डिटेल्स पण दिले, मुस्लिम रोजची तिथी दिली. आणि ते क्या कॉस्मोपॉलिटन बात करून टाकलं. अच्छा. आता ते खूप कपतो. त्याच्या पहिल्या संपादक विमला पाटील होते. क्या बात आहे. त्याच्यामुळे आणि हिंदीचे धर्मवीर भारती. वडिलांच्या पर्सनॅलिटीमुळे त्यांनी हे प्रचंड मोठे लोक एका रूफ खाली आणले. बरं. धर्मवीरजी कालनिर्णय एडिट करण्याचं काम त्यांनी कधी केलंच नसतं ना. बरोबर आहे. आणि त्या संस्कृतीमधला टॉप माणूस आम्ही एडिटर म्हणून घेतो. तो आला की त्याच्याबरोबर त्याचा सगळा तो मेळा येतो. आणि त्याच्यासाठी ते लिहितात, ते काय पैशासाठी लिहित नाहीत. बरोबर. आता
आमचे कन्नडचे संपादक डॉक्टर निंजूर हम्म. तर भैरप्पा आले त्यांच्या घरी राहायचे हो. अच्छा. तर ह्या लेवलवरच ते सगळं. बर. म्हणजे त्यामुळे तुम्ही तेव्हा पारशी म्हणजे रतन टाटांच्या वडिलांनी सांगितल्यानंतर मग पारशीचा सुरुवात केली आणि मग ते बहुभाषिक कालनिर्णय सुरू झालं. हो मग तेव्हापासून कालनिर्णयाच्या सगळ्या ह्या गोष्टी सुरू झाल्या. हो म्हणजे कालनिर्णय बहुभाषिक तेव्हा झालं जेव्हा रतन टाटांच्या वडिलांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं आणि ते पारशीचं पासनं हिंदी गुजराती सगळ्याच भाषेमध्ये सुरू झालं. हो. तिथनं बहुभाषिक झालं. मग बहुभाषिक कालनिर्णय जाहिरातींमधनं कसं आलं? कारण तुमची जाहिरात सुद्धा बहुभाषिक आहे आणि ती जाहिरातीची संकल्पना कोणाची आणि ती कशी सुचली? तर काय मी मार्केट सर्वे करायला अजूनही जातो. बरं. रिटेलवर काय ट्रान्झॅक्शन होतं, तो कधी कधी कालनिर्णय मागितलं तर कॉम्पिटिशनचा प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न करतो. जास्त मिळतो. बरोबर. मग अशा गोष्टी कळल्या पाहिजे. मार्केटशी तुमचा टच पाहिजे. बरोबर. तर एकदा एक पोरगा ओरडत होता दादर बीबीला विक्रेता, कालनिर्णय घ्या ना, कालनिर्णय घ्या ना, अच्छा. असं बोंबटत होता तो. अच्छा. ओरडत होता. तर माझी ट्यूब पेटली. म्हटलं मला याला सपोर्ट द्यायला पाहिजे. बर. आणि मग ती जाहिरात मिली, कालनिर्णय द्या ना, कालनिर्णय घ्या ना, कालनिर्णय आपण कालनिर्णय लोणी. लोणी. हम्म. तर कालनिर्णय दीजिए, कालनिर्णय लीजिए. अच्छा. मग यात विनय आपटे हे माझे मित्र होते आणि तेव्हा सगळ्या जाहिराती हा त्यांनी डिरेक्ट केलेले आहेत. एक वाटी रवा होय मला वाटलं मैदा, ही डिरेक्शन विनयचं आहे. बर. लिहिली मी. बर. मग विनयला म्हटलं की हे असं 3 भाषांचं आहे, तेव्हा 3 आपल्याला नट्या लागतील, हम्म. ती भाषा सांग. बरोबर. आणि हे पब्लिक प्लेसला शूट करायला लागेल, कारण ते पोरं पब्लिक प्लेसला विकतात बरोबर. रस्त्यावर वगैरे. मग दादर टीटीच्या सर्कलमध्ये ती ॲड शूट केली. क्या बात आहे. एवढ्या गर्दीत आणि त्या सगळ्या लोकांमध्ये ती ॲडव्हर्टाईज शूट झाली आहे आणि तीच लोकांच्या पसंतीला सगळ्यात जास्त आहे. कारण त्याला रिअलिस्टिक फील आहे ना, स्टुडिओमध्ये तो आलाच नसता. बरोबर. आणि ती हिट ठरली. बरोबर. जाहिरात करताना जाहिरातीचा फेसही तेवढाच महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटलं. मग तुम्ही या जाहिरातीसाठी अशा नवख्या म्हणजे अर्चना जोगळेकर, नंतर रेणुका शहाणे, कृतिका देसाई आणि त्यांच्याबरोबर अजय वढावकर, हे कॉम्बिनेशन कसं सुचलं? ते नौखे नव्हते, नुक्कड येऊन गेला होता, त्यामुळे अजयला मॉबिंग झालं तिकडे. बरोबर. रेणुकाची तीच परिस्थिती, सेमी सुरभीमुळे. हा. हम्म. कृतिका तर उजळती स्टेजवरची नंबर 1ची ॲक्ट्रेस होती. आणि अर्चनाताई? अर्चनाताई डान्सर म्हणून खूप नाव कमावून होतं त्यांनी, आणि शी वॉज फेमस. बरोबर. आम्ही असे नवशके लोक घेतच नाही. अच्छा. प्रूव्हन स्टार्स घेतो. बरं. आत्ताही आम्ही घेतली मुलगी, हीच जाहिरात परत केली आम्ही ना, अच्छा. तेव्हा ती संजीव सायली, हम्म. तिला सायली घेतली. संजीव. हम्म. अच्छा. आणि आमच्या जाहिरातीत काम केलं काय, की आमच्या बरोबर कोणतंही काम केलं काय की नशीब फळफळतं, लोकांचं हे आहे. तसं मी तिला सांगितलं होतं, आता नंबर 1वर जाणार बरं अशी घ्यायची. बरोबर. पण मग जाहिराती आजही, कारण प्रत्येक जाहिरातीची टॅगलाईन आणि जाहिरात करण्यामागे तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता? कारण हा जसा तुम्ही एक कालनिर्णय घ्या ना आणि कालनिर्णय द्यानाचा जो तुम्ही प्रयत्न केला, त्याच्यामागे आणखीन एक गोष्ट अशी की प्रत्येक टॅगलाईन भिंतीवरी कालनिर्णय असावे, हे असं कसं सुचलं? तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय. बरोबर. ही 50 वर्ष चालू आहे लाईफ. तेव्हा ती हॅमर करायला लागते, ती सोपी लागते, ती गेय लागते. बर. आणि त्यात जोडाक्षर वगैरे असतात. अगदी बरोबर. तर या गोष्टींना पास झाली की ती टॅगलाईन करायची आणि हॅमर 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 करायची. अच्छा. त्याचा भिंतीवरी कालनिर्णय असावे लाईन. आणि इतकी ॲप्ट आहे ती की कालनिर्णयाची जागा भिंतीवर आहे म्हणजे ते कॅलेंडर आहे. बरोबर. हे बाकी काही करून सांगता येणार नाही ना, हे काय आहे बरोबर. तर भिंतीवर.
आमची जागा भिंतीवर. अच्छा. नाही नाही, पण ती भिंतीवरची जागा मनात पण आहे. हो, मनामनात काल निर्णय, मनामनात काल घराघरात काल काल निर्णय. निर्णय. हे बालगंधर्व वापर. बरोबर. कारण तेच काल निर्णय आता मनामनात घराघरात आहे, हे ऑलरेडी लोकांच्या मनामध्ये ठसलेलं आहे. त्याच्यासाठी आता बदलण्याची काही गरज नाही पडत आहे. पण हे सगळं असताना आता आपलं जे युग आहे हे इंटरनेटचं युग आहे. मग वेबसाईट करायची हे काल निर्णयाने ठरवलं, कारण काल निर्णय ही पहिली वेबसाईट आहे, बरोबर? भारतातली भारतातली पहिली वेबसाईट आहे. मग ते कसं घडलं? एक वायर्ड म्हणून मॅगझिन आहे. आता ते प्रिंट बंद केलं त्याने, फक्त इंटरनेटवर आहेत. वायर्ड हे होका यंत्र आहे आय टीचं. काय होणार आहे त्याच्याविषयी सिलिकॉन व्हॅली म्हणून ते निघतं. पण मी वायर्ड वाचत असे आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की वेबसाईट म्हणजे काय. अच्छा. आणि अजून असतो वायर्ड मी. आता अर्थात ते खूपच कॅटरेट झालं आहे. हे क्रिप्टोज खाऊन टाकले सगळी स्पेस खाऊन टाकली. नक्की काय होतं अजिबात कळत नाही. म्हणजे सिलिकॉन व्हॅलीत असतो तर मी 16 सालीच क्रिप्टो काढलं असतं. अच्छा. कारण पहिलं पुस्तक क्रिप्टोवरचं मी 1916 मध्ये लिहिलं. अगदी. आणि मला त्यातले की प्लेयर तेव्हाचे माहिती होते, कोण कोण व्हेंचर कॅपिटलिस्ट कोण आहे, टेक्निशियन कोण आहे. अच्छा. आणि आजही त्यांच्या संपर्कात मी आहे. हो. आणि तो विषय सुरुवातीला मला जितका कळला तितका मला वाटतं कोणाला कळलेला नव्हता. आणि मी म्हणणारे लोक या बिटकॉईनमध्ये सोनं किती आहे, अगदी. हे काय पेपरवर असतं का? नाही. अशा प्रश्न विचारायचे, कारण ते कळणंच खूप कठीण आहे. अच्छा. कारण बिटकॉईनवरती सगळ्यात जास्त लिखाण तुमचं झालेलं आहे. हो. आणि हेही मी तेव्हा सांगितलं होतं की क्रिप्टो वापरून अमेरिका आपलं डेट धुवून टाकणार. बरोबर. त्याचं ते झालं चालू ते. हो, मी त्याच्याचकडनं म्हणजे माझा पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे की मीडिया बजेट झालं की बजेट झाल्यानंतर मीडियाला जयराज साळगावकरांचा बाईट लागतो, किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या की जयराज साळगावकरांशी एक तरी वार्ता झालीच पाहिजे किंवा बोलणं झालंच पाहिजे, हे मीडियाचे सध्याचे ट्रेंड सुरूच असतात. तर जयराज साळगावकर केवळ संपादक, प्रकाशक, व्यवस्थापक काल निर्णयाचे नसून ते एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभ्यासक आहेत. मग हा सगळा अभ्यास करायला तुम्हाला वेळ कसा मिळतो? तुम्ही कशा पद्धतीने याचा विचार करता? मी सकाळी 2:30-3 पर्यंत कधी झोपत नाही. बापरे. त्यामुळे मी सतत वाचत असतो. दुसरी माझी खोड म्हणजे एकदा पुस्तक उघडलं की ते संपेपर्यंत मी थांबत नाही. अच्छा. आणि माझ्या प्रायोरिटीचे विषय जे आहेत ते अनेक आहेत. बाजीरावापासून ते कालापर्यंत. बर. किंवा आंबेडकर, गांधी, आता लिहितोय मी ते. किंवा बुद्धिझम. बुद्धिझमने मला वेळ लावलाय. बरोबर. तिची काय डेप्थ आहे ना त्याची, प्रचंड डेप्थ. अगदी. तर ह्या विषयावर मी गायडेड वाचन करतो. आणि मग इन्स्पायर झालं तर त्याच्यावर पुस्तक लिहितो. आता माझी 19 पुस्तकं झालीत. बर. त्यात माझं चरित्र पण आहे. येस. पण आपण काय वाचायचं तुम्हाला गमत सांगतो. 6वीत असतं ना, 6वीत मी फिक्शन वाचायचं नाही, म्हणजे लघुकथा कादंबरी वाचायच्या नाही. तर निर्णय 6वीत असताना घेतला. क्या बात है. सध्या फिक्शनवरच आपण जास्त विचार करत असतो आणि जास्त वाचत असतो. वेळ फुकट जातो त्याचं, हाती काहीच लागत नाही ना. बरोबर. हे काही नॉन फिक्शन, काही फिक्शन जॉन ले कार्रे सारखे मी वाचतो. रियालिटी खूप असते. किंवा फेडरिक पर्सूट अमेझिंग आहे. पण जेम्स हॅडली चेस वगैरे, अगाथा ख्रिस्ती, टाइमपास आहे. अच्छा. आता कालनिर्णय सगळ्या स्वरूपात आलेले आहे, म्हणजे पॉकेट कालनिर्णयपासून ते भिंतीवरच्या कालनिर्णयपर्यंत आणि बहुभाषिक कालनिर्णय, असं कालनिर्णय सुरू झालेलं आहे.
तुमची मुलगी आता या व्यवसायामध्ये आहे, शक्ती साळगावकर आता थोडंफार काम बघती आहे. मग जुनी पिढी आणि नवीन पिढी हे तुम्ही काम करताना मग काय तुमचं खटके ओढतात, प्रेमाचे संवाद होतात आणि तुम्ही दोघं कशा पद्धतीनं हे काम बघता? कारण नवीन पिढीचे विचार आणि जुन्या पिढीचे विचार थोडंसं आपण म्हणजे विचारांमध्ये तफावत असते, त्यामुळे माझा हा प्रश्न. नाही काय मी एक तत्व म्हणून इंटरफिअर करत नाही अजिबात. अच्छा. आता माझ्या भावाचा मुलगा तो ॲप बघतो, तो ऑन इज ओन त्याचं काम चालू असतं बरं. आणि चांगले पैसे येतात घरात. शक्ती वेबसाईट बघते, रेसिपीज बघते, पाकनिर्णयचे हे बघते. बरोबर. मी तिला विचारायला जात नाही यावर्षी कोण आहे काय आहे. फक्त मला म्हणते ते फंक्शन आहे त्याला यायचं बरं का. जे शी वूड यूज मी ॲज फेस दॅट इज फाईन. अच्छा. तेव्हा तसे काही खटके बिटके उडत नाहीत. अच्छा. मग तुम्हाला आता शक्ती साळगावकरांकडनं काय अपेक्षा आहेत? तिने तिच्या मुलांना खूप चांगल्या रीतीने वाढवावं. अच्छा. ते माझाही जीव आहे त्यांच्यावर, गोड म्हणून. आणि शक्ती कॅन इन्व्हेस्ट इन टू देम. अच्छा. शक्तीची बहीण न्यूयॉर्कला असते, ती असती तर खूपच मजा आली असती. आणि ती एक्स्ट्रा ऑर्डिनरीली ब्रिलियंट आहे. बर. तिच्याकडे आईन्स्टाईन विजा होता. क्या बात है. त्यामुळे ती भारतातून परत गेली की वेलकम होम असं ते कस्टम्सवाले म्हणायचे. त्यामुळे ते असते आणखीन मजा आली असती. अच्छा. जयराज साळगावकर म्हणजे कालनिर्णय एवढीच ओळख न असता एक जयराज साळगावकर हे एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. तुमच्या स्वतःकडनं भविष्यासाठीच्या काय अपेक्षा, की तुम्ही काय करावं किंवा तुमच्या भविष्यासाठीचं काय तुम्ही संकल्प केलेले आहेत? माहीत नाही मला ॲक्च्युअली. आलेला दिवस आनंदात जगायचा. बर. कोणाचा हेवा करायचा नाही, दावा करायचा. माझी एवढीच माफक इच्छा आहे. आणि आता शरीराने साथ दिली तर थोड्या प्रमाणात का होईना परत हायकिंग माउंटेनिअरिंग करायचं. मला सर्वात माझा आवडता छंद तो आहे. क्या बात है. या वयातही तुम्हाला अजून माउंटेनिंग करायचं आहे आणि इच्छा आहे. मी हिमालयापर्यंत जाऊन आलो आहे. बर. आणि माउंटेनिअरिंग मला जे शिकवलं आहे ते मुंबई विद्यापीठानेही शिकवलेलं नाही. इतकं आयुष्य, आदिवासी, ग्रामीण इकॉनॉमी हे तुम्हाला कळलं तर धंदा चांगला करता येतो, आयुष्य चांगलं जगता येतं. अगदी. हिंदुस्तान लिव्हरचे चेअरमन होते ना गांगुली, रोल मॉडेल आहेत. अच्छा. त्यांचं एकदा IGMचं स्पीच मी वाचलं. ते दर विकेंडला बस, ट्रेन, विमान काहीतरी पकडून कुठल्या तरी ग्रामीण भागात जायचे आणि बघायचे लिव्हरचे प्रॉडक्ट्स कसे विकले जात आहेत वगैरे. तर त्यांनी रुरल इकॉनॉमीची कॉन्सेप्ट आहे ना ती कॉर्पोरेटमध्ये त्यांनी आणली. अच्छा. आणि त्याच्यावरून ती मी कालनिर्णयमध्ये आणली. बर. आणि ती नसती आणली तर इतकी ग्रोथ झालीच नसती. अच्छा. आधीचे मार्केटर्स जे होते ते टाउन ए याच्यात समाधान आणि BC थोडंफार, फारसं लक्ष द्यायचं नाही, थोडंफार. कारण पर्चेसिंग पॉवर नाही असं वाटायचं त्यांना. अजिबात नाही आहे. BC मध्ये भरपूर पर्चेसिंग पॉवर आहे. अच्छा. तुम्ही फक्त ती टॅप करू शकला पाहिजेत. आणि ते सुभाषचंद्र जी यांनी सिद्ध केलं. त्यांनी प्रचंड रीच वाढवलं. अगदी. आणि छोटे छोटे ब्रँड्स त्यांनी मोठे केले. बरोबर. आज मोठा ब्रँड आहे झी. हां. आणि त्यांनी किती ब्रँड मोठे केले. अगदी. आणि झीचा आणि आमचा संबंध राहिला कारण त्याचा जो प्रमुख होता तो आधी होता हिंदुस्तान लिव्हरमध्ये. अच्छा. तर मी हिंदुस्तान लिव्हरमध्ये गेलो होतो तर असा बसला होता तोंड टाकून. समोर 2 वड्या होत्या श्रावणाच्या. बर. म्हटलं केडी व्हॉट इज द प्रॉब्लेम. केडी सेंटर देखो यार एक्साइज नहीं भरता, प्रोविडेंट फंड नहीं देता, टैक्स नहीं देता, कैसा कॉम्पीट करूँ मैं इससे. बरोबर. तो हा निर्मा साबण होता. निर्मा साबणाचा. आणि याचा रेंज होता. म्हटलं मे आय मेक अ प्रेझेंटेशन. हाऊ लॉंग विल इट टेक. म्हटलं 10 minutes. ओके. मी केलं कालनिर्णय की हाऊ आय रीच in the rural markets, how I have a good profile, how I am best priced and cherished. So you ride on me, you will get
गुडविल अँड युल गेट न्यू मार्केट. ऐकत बसला आणि प्रेझेंटेशन झाल्यावर म्हणाला वेट अ मिनिट, आणि त्याने आणखीन 4 ब्रँड मॅनेजर म्हणाला डू इट अगेन. मी तिथून बाहेर पडताना 3 ब्रँड्स घेऊन बाहेर पडलो. जाहिरात रिंग तर मिळालंच, त्यांचा सोप दुसरा लाईफबॉय आणि अजून एक मिळाला. क्या बात है. आणि दे स्टेड विथ अस फॉर 20 years. अगदी. सो केडी गेला झी मध्ये, आणि आम्ही मान्सून रिपोर्ट करायचो ना, माझा रुरल ड्राईव्ह असल्यामुळे. मी त्याला दिली एक कॉपी, केडी देख क्या चीज देख. तो महाराज होता बरं का, आहे सिंगापूरमध्ये आता गोल्फ खेळतो. तो बघून तो म्हणाला दिस इज अ थर्ड पार्टी रिपोर्ट, आय एम गोइंग टू इन्क्रीज माय ॲडव्हर्टायझिंग रेट्स बाय 100%. म्हटलं नॉट माय रेट केडी, मेरा रेट मत बढ़ा. आणि एव्हरी इयर ही यूज टू टेक दॅट रिपोर्ट, अँड कारण त्याच्यात मीडिया रिपोर्ट होता, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आउटडोअर मीडिया. हातात रिपोर्ट. माझे मित्र आहेत प्रदीप लोखंडे म्हणून, रुरल रिलेशन्स, तो खूपच मोठा माणूस आहे. ते लोखंडे ते करायचे, तालुका वाईज डेटा आम्ही क्रिएट करायचो. अच्छा. हे फक्त गव्हर्नमेंटच करू शकते. तो कालनिर्णयमध्ये तुम्ही आणलात? हां, आम्ही कालनिर्णयच करत होतो. लोखंडेवर पेड. ओके. रुरल रिलेशन्स याची कंपनी आहे. दे वर हायर्ड टू डू दॅट. बर. बाकी तो त्याचं ॲनालिसिस टॅब्युलर करणं, कम्पेअर इट विथ लास्ट 3 years. हे जळगावला मार्केट 12% वाढत आहे, हे तुम्हाला कळलं की तुम्ही 10% अधिक प्रति विकण्यासाठी जाहिराती तिथे अलॉट करा. इट इज अ वेल ऑइल्ड मशीन. हे अमेरिकन लोकांनी केलेलं आहे. विकायचं कसं, एक त्यांचं एकमेव ध्येय म्हणजे बेचते रहो. अच्छा, बरोबर. म्हणजे अपार्ट फ्रॉम ह्या सगळ्यामध्ये माझा आणखीन एक प्रश्न, की आता सध्या अमेरिकेत जे काही आपले सरकार बसलेले आहेत, ट्रम्प सरकार, त्यांचे जे निर्णय सुरू आहेत, म्हणजे हा कालनिर्णयासाठीचा प्रश्न नाही आहे, तर त्याचा आणि भारताच्या संबंधातलं काही तुम्ही मला सांगू शकाल का? ट्रम्प जे काय करतायत ना, त्यांना खूप शिवा पडतायत, परंतु तो फार हुशार माणूस आहे. मला न्यूयॉर्कमध्ये एकदा वॉल्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्याबरोबर त्याच्या वर्गात शिकलेला माणूस भेटला होता. तो म्हणाला ही यूज टू बी टॉपर ऑल द टाइम. तर तो फ्रंट एंड आहे, आणि त्यांना ते डेट आहे ना त्यांचं, ते एकमेव ध्येय आहे, ते त्यांना राईट ऑफ करायचं. त्याच्यानंतर परत ते बॅक टू नॉर्मल येणार. आणि भारतीय टॅलेंट शिवाय त्यांना चालवणं कठीण आहे. इतकं व्हॅल्युएबल भारतीय टॅलेंट आहे. चायनीज टॅलेंट आता परत गेलं, कारण ते खूपच पुढे गेले. आणणार कुठून लोक? अगदी बरोबर आहे. द बेस्ट IT टॅलेंट इन द वर्ल्ड इज इंडियन टॅलेंट. बरोबर. त्यामुळे तो फार दिवस ते करू शकत नाही. मग नंतर तो हल्लागुल्ला करून परत आजा वगैरे चालू होणार. अच्छा, बर. हे जे 41 ट्रिलियनचं कर्ज आहे ते फिटणार नाही आणि अमेरिका बुडणार असं सगळ्यांचं मत होतं. तर मी सातत्याने सांगत होतो ते असं काहीतरी पिल्लू बाहेर काढणार ना. ती आपली महालक्ष्मी आहे ना, त्या 3 देव्या आहेत की नाही, बरोबर. तसं हे महालक्ष्मी म्हणजे काली जी आहे ती म्हणजे त्यांचं पेंटागॉन हल्ला करणारे, आणि सरस्वती म्हणजे त्यांची विद्यापीठ. अच्छा. ह्या तिघांच्या कोऑर्डिनेशन मधून ते हे सगळं करत असतात. आता हे क्रिप्टो काढलंय ना, हे कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्को मधली जी विद्यापीठ आहेत त्यांची तिथून आयडिया पहिली विद्यापीठातून येते. बरोबर. मग ते इम्प्लिमेंट तुम्ही पैशाची मदत घेऊन करता आणि मग तुम्हाला प्रॉफिट्स होतात. बरोबर. आणि तुम्ही तुमची वेल्थ संरक्षितही करू शकतात पेंटागॉन सारखं. तसं त्यांच्या व्यवस्थित गोष्टी आहेत. प्लस मायनस झालं असेल गेल्या काही वर्षात, स्पेशली जो बायडनच्या वेळेला.
बेधुंद सरकार चालवलं जो बरोबर. बायडन. हा लबाड आहे, बोका आहे, बोका. अच्छा. त्याला लोण्याचा गोळा कुठे आहे हे माहिती आहे. बरोबर आहे. त्याची नजर लोण्याच्या गोळ्यावरतीच आहे. असणारच ना, ते जॉब आहे त्याचा तो. बरोबर आहे. आणि खर्च त्या देशाचा एवढा प्रचंड खर्च आहे, हम्म. कोलॅप्स झाला तर मान्य होतील ना. बरोबर. जयराज सर, कालनिर्णय आता लोकांच्या मनात घरात तर आहेच आहे, भिंतीवर आहेच आहे. गेले 50 वर्ष, खरं तर कॅल्क्युलेटिव्हली बघितलं तर 54 वर्ष, पण आपण 50 वर्षाची परंपरा त्याला आहे असं म्हणूयात. तुम्ही ह्या कालनिर्णयाचा वारसा अगदी मनापासून जपता आहात, तो प्रपंच, ती परंपरा तुम्ही पुढे नेताय आणि दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला याला यासाठी MHA-MTB तर्फे मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. काल निर्णय द्या ना, अहो काल निर्णय घ्या ना, काल निर्णय आपले, काल निर्णय लोने, काल निर्णय दीजिए, काल निर्णय लीजिए. भविष्य, पंचांग, मेनू, आरोग्य, सब कुछ काल निर्णय. काल निर्णय म्हणजे वर्तमान काळ, काल निर्णय म्हणजे भविष्य काळ याची सांगड घालत गेली 50 वर्ष काल निर्णय आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, सगळ्यांच्या भिंतीवर आहे, सगळ्यांच्या घरात आहे. घराचं घरपण सजवणारं हे काल निर्णय आता अगदी सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. काल निर्णय कसं घडलं, काल निर्णयाची सुरुवात कशी झाली, या सगळ्या गोष्टींवरती आपण हा पॉडकास्ट जयराज साळगावकर यांच्याकडनं ऐकलात. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.